नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार आमदार शशिकांत शिंदे। चिंचणी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात काम करत असताना जनसामान्यांचे लाभलेले प्रेम आणि तरुणाईचे लाभलेले पाठबळ मला बळ देत आले आहे। त्यांच्या याच बळाच्या जोरावर मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अखंड कार्यरत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणार आहे। एकाही व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। चिंचणी तालुका खटाव येथे सोमवारी सकाळी 11 वाजता लक्ष्मी आई देवी सभामंडप उद्घाटन व भूमिपूजन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। चिंचणी गावाने आजवरच्या राजकीय वाटचालीमध्ये मला मोलाची साथ दिली आहे। या गावाच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्राधान्यक्रमाने देणार उदयसिंग कदम। दिव्यांग लाभार्थ्यांचा योजनांचा लाभ देत विशेष सन्मान। दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकार नवनवीन उपक्रम राबवित आहे। त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम महसूल प्रशासन प्रामाणिकपणे करत आहे। कोरेगाव तालुक्यातील एकही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे। प्रशासकीय यंत्रणा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवेल, असा विश्वास महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांनी व्यक्त केला। महसूल पंधरवड्यानिमित्त कोरेगाव तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी 2 वाजता दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना अंतर्गत दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ तसेच शासन निर्णयाप्रमाणे अंत्योदय योजनेतून धान्य वितरणाचा लाभ कदम यांच्यासह निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, पुरवठा अव्वल कारकून विलास जाधव, पुरवठा निरीक्षक कृष्णा जगताप, अव्वल कारकून कैलास जाधव, कोरेगावचे तलाठी किरण पवार व संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला। त्याप्रसंगी लाभार्थ्यांशी संवाद साधताना कदम बोलत होते। जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यात प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारच्या योजना पोहोचवल्या जात आहेत। एकही लाभार्थी राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी गाव पातळीपासून घेण्यात आली आहे। कोतवाल आणि तलाठी यांनी सर्वेक्षण केले असून प्रत्येक लाभार्थ्याला आवश्यक ती मदत करून कागदोपत्री पूर्तता करून लाभ देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जात असल्याचे विलास जाधव यांनी यावेळी सांगितले। कृष्णा जगताप यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली। अव्वल कारकून श्रीमती आडाव यांनी आभार मानले। महसूल पंधरवड्या कार्यक्रमांतर्गत कोरेगाव तालुक्यातील पुरवठा शाखा व संजय गांधी योजनेअंतर्गत हे लाभार्थी निवडले होते। त्या लाभार्थ्यांना आदेश व अंत्योदय कार्ड सुविधापत्रिका वाटप करण्यात आले। 35 किलो धान्य मिळेल, 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ, याप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांना धान्य मिळेल। जागतिक दर्जाच्या सुझुकीच्या दुचाकीमुळे ग्रामीण भागातील ग्राहक समाधानी। नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल। रामराया मोटर्स येथे भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचे उद्घाटन। सुझुकी या जागतिक स्तरावरील मानांकित कंपनीने संपूर्ण जगात दुचाकी आणि चारचाकी वाहन क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। कोरेगाव तालुक्यात गजानन सुझुकी आणि रामराया मोटर्सच्या माध्यमातून सुझुकी कंपनीने सर्वसामान्यांना अतिशय कार्यतत्पर राहून आपुलकीची सेवा दिली आहे। ग्राहक समाधानी असून विक्री आणि विक्रीपश्चात तत्पर सेवेमुळे सुझुकीचे वाहन नजीकच्या काळात प्रत्येक घरोघरी दिसेल, असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल यांनी व्यक्त केला। सातारा येथील गजानन सुझुकी या अधिकृत सुझुकी शोरूमच्या अंतर्गत कोरेगाव तालुक्याची जबाबदारी पाहत असलेल्या रामराया मोटर्समध्ये सोमवारी सकाळी भव्य लोन आणि एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा शुभारंभ ओसवाल यांच्या हस्ते व रामराया सुझुकीचे संचालक अभिनंदन जाधव, सुझुकीचे विक्री व्यवस्थापक विकास जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये झाले। त्याप्रसंगी उपस्थित ग्राहक आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओसवाल बोलत होते। रामराया मोटर्सने अल्पावधीत कोरेगाव तालुक्यात चांगला जम बसवला आहे। अत्यंत दर्जेदार सेवा देत त्यांनी वाहनधारकांची मने जिंकली आहेत।
त्यांच्या उपक्रमास निश्चितच प्रतिसाद मिळेल. त्यांच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अभिनंदन जाधव यांनी सुझुकी कंपनीच्या अत्याधुनिक दुचाकींच्या नवनवीन मॉडेलची माहिती यावेळी करून दिली. सुझुकी कंपनीने ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिन ऑफर अंतर्गत सवलतीच्या व्याजदरात 48 हप्त्यात तात्काळ कर्ज, 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना 100% कर्ज, सुझुकी अवेनिस या गाडीवर विमा मोफत, बॉडी कव्हर भेट, सुझुकी गिझर मोटरसायकलवर विमा मोफत, एक्सचेंज रायडिंग जॅकेट भेट असा 20,000 रुपयापर्यंतचे फायदे देणार आहेत. रामराय सुझुकीचं लोन व एक्सचेंज मेळावा सुरू झालेला आहे. त्याबद्दल मी अभिनंदन जाधव यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीस. आणि गजानन शोरूम शेळके साहेब यांच्यातर्फे मार्गदर्शनाखाली इथे चांगल्यात चांगलं लोन व एक्सचेंज उपलब्ध सुरू केलेलं आहे. आज सातारा लोणंद पुणे महामार्गावर आंबोडेसमत वाघोली येथे सोमवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास 2 भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातानंतर एका ट्रकला भीषण आग लागली. त्यामध्ये चालक होरपळून जागीच जळून खाक झाला. दुसऱ्या ट्रक चालकाचा साताराच्या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून व वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सातारा लोणंद पुणे महामार्गावरील आंबोडेसमत वाघोली गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या जय भद्रा ट्रान्सपोर्टचा मालट्रक क्रमांक MH20 EG 7775 याला समोरून लोणंदहून साताराच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मालट्रक क्रमांक RJ 17GB 6561 याने चुकीच्या बाजूने येत जोरात धडक दिली. या धडकेनंतर चुकीच्या दिशेने आलेल्या मालट्रकने अचानक पेट घेतला. त्यामध्ये चालक अल्ताफ मंसुरी वय 20 वर्ष राहणार भगोरा तालुका जिरापूर जिल्हा रायगड मध्य प्रदेश राज्य याचा जळून जागीच खाक होत मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला क्लीनर मांगीलाल रामप्रसाद भिल वय 27 राहणार स्वायदीपुरा जिल्हा आगर माळवा मध्य प्रदेश राज्य हा गंभीर जखमी झाला आहे. धडक बसलेल्या मालट्रकमधील चालक महेश दयानंद घुगे वय 37 राहणार घुगे वस्ती अनुसार जिल्हा उस्मानाबाद हल्ली राहणार कोल्हापूर याचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. सहकारी उदय आबाजी वय 38 राहणार कनेरीमठ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हे गंभीररित्या जखमी झाले. 2 ट्रकची धडक इतकी भीषण होती की जोरात आवाज झाला. त्यामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. वॉटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने हे पोलीस कर्मचाऱ्यांसह क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी आंबोडेसमत वाघोलीचे पोलीस पाटील अमर गिरी, पिंपोडे खुर्दचे पोलीस पाटील अमोल कदम यांनी युवक आणि ग्रामस्थांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु अपघातानंतरच काही सेकंदात आगीने रौद्ररूप धारण केले. सातारा नगरपालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर त्यांनी पाण्याचा प्रचंड मोठा फवारा करत आग आटोक्यात आणली. अपघातामध्ये 2 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातातील जखमी उदय आबाजी पाटील वय 38 राहणार कनेरीमठ करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी घटनेबाबत फिर्याद दिली असून वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने तपास करत आहेत.